नमस्कार शेतकरी बांधवांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। कारण आता 20व्या हप्त्याबाबत मोठी घोषणा झालेली आहे आणि या दिवशी होणार शेतकरी बांधवांच्या खात्यात पीएम किसानचा 20वा हप्ता जमा। तर नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमका 20वा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते। पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। वर्षभरात 3 हप्त्यामध्ये पैसे दिले जातात। या योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार असा प्रश्न आता विचारला जात आहे। तर शेतकरी बांधवांनो, 19वा हप्ता जवळपास लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झालेला होता आणि आता शेतकरी बांधव 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे। तर आता ही प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, कारण आता हा हप्ता कधी जमा होणार आहे तर या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत आपल्याला दर वर्षाला 6,000 रुपये मिळतात आणि ते 6,000 रुपये 3 टप्प्यामध्ये दिले जातात आणि त्यानुसार आता हा 20वा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर ते पुढे बघूया आपण। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे हा आहे। या योजनेत शेतीसाठी आवश्यक गोष्टी घेण्यासाठी मदत केली जाते। तर शेतकरी बांधवांनो, आता पुढचा जो काही 20वा हप्ता आहे तर तो कधी मिळणार आहे तर ते बघूया आपण। पीएम किसान योजनेत 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जमा करण्यात आला होता। यामध्ये जवळपास 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले। एकूण 22,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाला। त्यानंतर पुढचा हप्ता कधी मिळणार तर याची प्रतीक्षा करोडो शेतकरी करताना आपल्याला दिसून येईल। दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे जमा केले जातात। मागचा हप्ता हा 24 फेब्रुवारीला जमा झालेला होता। त्यानुसार शेतकरी बांधवांनो, आता जो काही पुढचा हप्ता आहे तर तो 25 जूनला शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा प्रकारची विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। जून मध्ये हप्ता आल्यानंतर पुढच्या 4 महिन्यांनी पुढचा हप्ता येईल। 20वा हप्ता जून मध्ये येणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, परंतु सरकार लवकरच याबाबत मोठी घोषणा करणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणतः 25 जूनला आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही 20वा हप्ता आहे तर तो जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करणं शेतकरी बांधवांना अनिवार्य आहे, तरच त्यांना या योजनेचा जो काही 20वा हप्ता आहे तो मिळू शकणार आहे। तर यासाठी काय करायचं आहे, पीएम किसान योजनेत केवायसी करणे अनिवार्य आहे। तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता। यासोबत नाव, जन्मतारीख, IFSC कोड, मोबाईल नंबर ही माहिती आपल्याला अद्ययावत करावी लागेल। त्यानंतर तुमचा रजिस्टर फोन नंबर वर OTP येईल आणि OTP टाकल्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर 20वा हप्ता पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या अकाउंटची केवायसी करणं बंधनकारक आहे। जर आपण केवायसी केली नाही तर आपल्या खात्यावर या योजनेचे जो काही 20वा हप्ता आहे तर तो जमा होऊ शकणार नाही। तर त्यासाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जायचं आहे, म्हणजे आधार केंद्रावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून आपलं नाव असेल, जन्मतारीख, IFSC कोड, मोबाईल नंबर या संदर्भातलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करायचं आहे। तरच आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार आहे आणि केवायसी पूर्ण झाल्यानंतरच आपल्या खात्यावर हा 20वा हप्ता जमा होऊ शकणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती। तर मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल, ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।